हाय, मी संजना. संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण मस्त चमचमीत, अगदी पटकन होणारी गवारीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. या रेसिपीमध्ये आपण कुठेही कांदा, टोमॅटो किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागते. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते. काही ठिकाणी हिरव्या मिरचीचं वाटण या भाजीमध्ये घातलं जातं. आज आपण इथं लाल तिखटाचा वापर करून ही असं छान चमचमीत भाजी बनवणार आहोत. अगदी छान झणझणीत होते. चवीला अतिशय छान लागते. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं 250 ग्रॅम इतकी गवार घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे. या पद्धतीनं मी निवडून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. छोटे 2 चमचे इतकं तेल घालणार आहे मी. आता याच्यामध्ये आपण जी गवारी निवडून ठेवली होती ती घालायची आहे. आणि अगदी 2 ते 3 मिनिटं याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर ही टिप जर तुम्ही वापरली भाजी बनवताना तर भाजी अतिशय चविष्ट होते. ही खूप छान आणि महत्त्वाची टिप आहे. तुम्ही गवारीची भाजी बनवताना नक्की ही टिप वापरा. खूप छान चविष्ट लागते या पद्धतीने बनवलेली भाजी. तर मीडियम फ्लेमवरती याला छान असं 2 मिनिटं आपण फ्राय करून घेणार आहोत. आता 2 मिनिटं झालेली आहेत. गवार छान अशी आपली फ्राय झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे साईडला काढून घेऊया. आता एका कढईमध्ये आपण फोडणीसाठी 2 मोठे चमचे इतकं तेल घालणार आहोत. तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा इतका मोहरी घालायचा आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे फोडणी छान बसते. आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मी जिरं घालणार आहे. जिरं छान फुलल्यानंतर मी 6 ते 7 पाकळ्या लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं. तर ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे. आणि लसूण थोडासा सोनेरी होईपर्यंत याला छान असं परतून घेऊयात. अगदी काही सेकंदामध्ये याचा कलर चेंज होतो. आता याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. फ्रेश असा कढीपत्ता घातलेला आहे. हे सुद्धा अगदी काही सेकंद फ्राय करून घेऊयात. थोडंसं हिंग पावडर देखील घालायचे आहे. याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. पाव चमचा इतकं मी हळद देखील घातलेला आहे. आणि 1 चमचा किंवा आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. आता भाजी छान मिळून येण्यासाठी मी इथं थोडंसं बेसन म्हणजे अर्धा छोटा चमचा इतकं मी बेसन घालणार आहे. आणि हे 1-2 सेकंद छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. भाजी खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बेसन छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण जी गवार भाजून ठेवली होती ती देखील याच्यामध्येच ॲड करायची आहे. आणि परत एकदा 1 ते 2 सेकंद हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं बनवलेली भाजी अतिशय छान आणि पटकन होते. तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा. छान असा सगळा मसाला मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा इतकं मी धने जिरे पावडर घातलेली आहे. ते सुद्धा मिक्स करून घेऊयात. कोणताही एक्स्ट्रा मसाला घालायची गरज नाही किंवा वाटण घालायची गरज नाही. भाजी अतिशय सोपी आहे आणि चवीला छान होते. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूयात. तर मी इथं 1 ते 1.5 कप पाणी घालणार आहे. मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि याला झाकण ठेवून 1 उकळी काढून घेऊयात. 1 उकळी काढल्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा आहे. आता परत एकदा हे छान मिक्स करायचं. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये जे वापरलेलं पाणी आहे ते तुम्ही गरमसुद्धा वापरू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटं छान असं मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. भाजी खूप छान होते. आता 3-4 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूयात आपण. भाजी अतिशय छान दिसत आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे आपल्याला हवी तशी. तर याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूयात आपण. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. भाजी आपली तयार झालेली आहे आणि एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे.
बघू शकता कलरसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे. चवीला सुद्धा अतिशय छान लागते ही भाजी. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी 5 मिनिटात तयार होणारी भाजी आहे आणि काही जास्त मसाले किंवा वाटण कुठेही वापरलेलं नाही तरीसुद्धा चवीला छान लागते. जरूर एकदा ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इतरांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा. माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही बघत राहा. परत भेटू एक छान चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय.